यज्ञदान तपः कर्म स्वाध्याय निरतो भवेत् एष एव हि श्रुतियुक्तः सत्यधर्म सनातनः एष आदेशः एष उपदेशः एतद अनुशासनम। सर्वांना नमस्कार। आज आपण पाहणार आहोत की अग्निहोत्रासाठी आहुती कशी तयार करायची आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 चिमूटभर अखंड तांदूळ आणि 1 ते 2 थेंब देशी गाईचं शुद्ध तूप। आता 2 चिमूटभर म्हणजे नक्की चिमूट म्हणजे काय, तर आपल्या 5 बोटांच्या मध्ये जितके तांदूळ मावतील ती म्हणजे 1 चिमूटभर तांदूळ, आणि असे आपल्याला 2 चिमूटभर तांदूळ घ्यायचे आहेत। आता आपण पाहूयात। तर ही झाली 1 चिमूट आणि त्यानंतर आपल्याला दुसरी चिमूट घ्यायची, तर ही झाली दुसरी चिमूट। तर अशा रीतीने आपल्या 5ही बोटांच्या चिमटीमध्ये जितके तांदूळ बसतील तितके तांदूळ आपणाला घ्यायचेत। असे 2 चिमूटभर तांदूळ घ्यायचेत आणि त्यामध्ये 1 ते 2 थेंब देशी गाईचं शुद्ध तूप आपणाला मिसळायचं आहे। तर आपण तूप हे बोटानेच आपण असं घेऊ शकतो। तर इथे मी आता थंडी असल्यामुळे हे तूप थोडं घट्ट झालेलं आहे, तर आपण 1 ते 2 थेंब देशी गाईचं तूप असं ह्या तांदळाच्या दाण्यांमध्ये व्यवस्थित मिसळायचं आहे। तांदळाच्या प्रत्येक दाण्याला व्यवस्थित तूप लागेल अशा पद्धतीने तूप व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। आणि ह्या आहुतीचे आपणाला 2 भाग करायचे आहेत, कारण आपणाला अग्निहोत्रासाठी वेदांनी 2 मंत्रोच्चार दिलेले आहेत आणि त्यामुळे आपले 2 मंत्र आहेत आणि त्यानुसार आपल्याला 2 आहुती समर्पित करायचे आहेत। तर असे आहुतीचे आपण 2 भाग करायचे आहेत आणि ज्या वेळेला सूर्योदय व सूर्यास्ताचा मिनिट येतो त्या मिनिटाला आपण ह्यातील 1 आहुती आपल्या चिमटीमध्ये उचलायची आहे आणि मंत्रोच्चार करून स्वाहाकार झाल्यानंतर आपणाला आहुती समर्पित अग्निमुखात करायची आहे। अशा रीतीने 2 मंत्र आहेत। 2दा स्वाहाकार झाल्यानंतर अर्थात स्वाहा म्हणून झाल्यानंतर आपणाला आहुती समर्पित करायची आहे आणि अशा रीतीने आपल्या 2 आहुती आपण अग्निमुखात समर्पित करणार आहोत। अनेकांना असं मनात येतं की आपण ही आहुती समर्पित करताना आपल्या बोटांची विशिष्ट मुद्रा करणं आवश्यक आहे का? तर तसं काहीही वेदांनी निर्देश केलेला नाही की अमुकच मुद्रा असणं गरजेचं आहे। जसं आपण जेवतो त्यावेळेला आपण 5ही बोटांचा उपयोग आपण घास आपल्या मुखात घालण्यासाठी करत असतो, तर त्याच प्रकारे अग्निहोत्र म्हणजे आपण सृष्टीतील 5ही तत्वांना जेवू घालत असतो आणि त्यासाठी आपण आहुती समर्पित करत असताना आपल्या 5ही बोटांचा आपण वापर करून 5ही बोटांची चिमूट करून आपण त्या चिमटीतून अलगद आहुती अग्निमुखामध्ये प्रेमाने श्रद्धेने समर्पित करावी। जसं आपण लहान मुलाला जेवू घालतो त्या पद्धतीने आपण अत्यंत प्रेमाने ती आहुती अग्निमुखात समर्पित करावी, कारण आपण इथे भगवंताने तयार केलेल्या 5 तत्वांना जेवू घालत असतो। आता दुसरा प्रश्न असा येतो की तांदूळ कोणत्या प्रकारचा असावा? तर आपणाला जर कमीत कमी पॉलिश केलेला तांदूळ मिळाला किंवा हातसडीचा तांदूळ मिळाला तर अतिउत्तम आहे। अन्यथा आपल्या घरामध्ये जो तांदूळ असतो जो आपण स्वयंपाकासाठी वापरतो तो तांदूळ वापरला तरी चालेल। फक्त वेदांनी एक मुख्य निर्देश केलेला आहे, ते म्हणजे तांदळाचे तर प्रत्येक दाणा हा अखंड असावा, तुटलेला नसावा, पूर्ण असावा, कारण आपणाला अग्निहोत्राच्या आहुतीतून पूर्ण फायदा मिळाला पाहिजे। ह्यासाठी तांदळाचे दाणे अखंड असणं, अक्षत असणं अत्यंत आवश्यक आहे। तांदळामध्ये पोषक तत्व असतात आणि तांदळातील काही भाग हा सुगंधी तत्वांनी युक्त असतो आणि तो सुगंध जर तांदूळ तुटलेला असेल तर त्यातील सुगंध उडून जातो आणि त्या सुगंधामध्ये तैलीय अंश आणि पोषक तत्व असतात, तर ते तांदूळ तुटल्यामुळे कमी होतात। ह्यासाठी आपण पूर्ण
अखंड असलेला तांदूळ घेणं आवश्यक आहे, कारण तांदळातील जे पोषक घटक आहेत, जे आपल्या मनाला आणि आपल्या शरीराला पोषण करणारे घटक आहेत, ते संपूर्ण घटक तांदळामध्ये परिपूर्ण रीतीने असावेत. त्याची कमतरता तांदळात येऊ नये ह्यासाठी तांदळाचे दाणे अखंड असणं अत्यंत आवश्यक आहे. तर आणि जेव्हा तांदूळ आणि तूप ही आहुती जेव्हा पेट घेते आणि त्यावेळेला त्यातून जे गॅसेस निर्माण होतात, त्या गॅसेसमधून पोषक तत्व आणि सुगंधी तत्व ती आहुती वातावरणामध्ये प्रसारित करत असते आणि ते श्वासातून आपल्या शरीरामध्ये आपण आतमध्ये घेत असतो आणि त्यामुळे त्या तांदळातील त्या पोषक तत्वांनी, सुगंधी तत्वांनी आपल्या शरीरातील नर्वस सिस्टीम ही पूर्णतः संतुलनात येते, रिलॅक्स होते आणि त्यामुळे अनेक आजार बरे होण्यासाठी मदत होत असतात. तसंच हे पोषक तत्व वातावरणामध्ये प्रसारित होतात आणि त्यावेळेला वातावरणातील ऑक्सिजन वाढणं, वातावरणाचं पोषण होणं, वातावरणातील रोगजंतू नष्ट होणं, रोगप्रतिकारशक्ती वाढणं, हे एक महत्त्वाचं काम ही आहुती करत असते. तर ह्यासाठी आहुती अत्यंत मनापासून श्रद्धेने तयार करावी, प्रेमाने तयार करावी आणि त्यासाठी निवडलेला तांदूळ, अक्षत तांदूळ आपणाला घ्यायचा आहे आणि हे एवढं तूप आपणाला, ही एवढी डबी आपणाला 30 ते 35 दिवस सांच्या दोन्ही वेळेच्या अग्निहोत्रासाठी पुरेशी असते. तर अशा रीतीने अत्यंत प्रेमाने आपण आहुती करावी.